रवी आणि रमेश ही सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे. चौथा हिरवा मानकोली बी संघाची. भरत सलामीचे षटक टाकत आहे. पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त दोन क्षेत्ररक्षकांना मुभा असते. ते सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करू शकतील. चांगले क्षेत्ररक्षण तिथे केलेले आहे. एकच धाव आणि एकच धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 2. बिनबाद 2. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 4 षटकांचा सामना आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं असणार आहे आणि भरत हा पॉवर प्लेचे षटक हाताळत आहे बाह्य संघाकडून. सुंदर असा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता आणि फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. अशा प्रकारे धावसंख्या होती ती 3. बिनबाद 3. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. फक्त प्रत्येक चेंडूवर सिंगल आलेले आहे. मोठा फटका अजून आलेला नाहीये या षटकामध्ये आणि षटकार अजून इथे या स्पर्धेमध्ये कोणी मारलेला नाहीये. असं वाटत होतं की योगेश म्हात्रे यांच्या बॅटमधून येईल पण थोडासा कमी पडला. पुन्हा एकदा सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त एकच धाव. धावसंख्या होती ती 4. 4 चेंडूवर 4 सिंगल आलेले आहेत. म्हणजे गोलंदाजी चांगली होत आहे आणि फलंदाज सुद्धा गोलंदाजीला सन्मान देत आहेत. पुढचा चेंडू भरत त्याचा सामोर जाईल तो रवी. सुंदर चेंडू पायावर आदळतोय. पंच इशारा करतात लेग बाय आणि लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 5. धावसंख्या होते ती 5. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये चांगली कामगिरी करताना गोलंदाज भरत. उलटा चेंडू परंतु फायदा उचलता आला नाहीये. परंतु लेगबायच्या रूपाने एक धाव मात्र मिळणार आहे रमेश याला आणि धावसंख्या होते ती फक्त 6. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये बिनबाद 6 अशी धावसंख्या उभारलेली आहे ती चौथा हिरवा मानकोली बी या संघाने. मित्रांनो या स्पर्धेसाठी जे चेंडू वापरण्यात आलेले आहेत ते आम्हाला ॲडव्होकेट प्रदीप सुरेश भोईर तसेच तीर्थराज मारुती भोईर तसेच उमाबाई चांगोपण यांच्या स्मरणार्थ सन्नी हरिश्चंद्र पाटील याचकडून आलेले आहेत. यांचे खूप खूप आभार. आणि पहिल्या षटक संपलेले पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठल्या प्रकारचे मोठे फटके ते मारलेले नाही आहेत. मानकोली संघाने दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आहे संजय आणि त्याला सामोरे जायचं सलामीला आलेला फलंदाज रमेश. संजय तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. रमेश याला पडल्यानंतर उचली घेतलेले आहे. पंच गोरखनाथ पाटील इशारा करतात वाईट चेंडू आणि धावसंख्या होती ती 7. या स्पर्धेमध्ये 3 दिवस जे जेवणाची सोय केलेली आहे ते पूर्णा गावचे सामाजिक कार्यकर्ते माजी उपसरपंच माननीय श्री मनोज गजानन टावरे साहेब याचकडून करण्यात आलेले आहे. त्यांचं खूप खूप आभार. आणि पंच इशारा करतात पुन्हा एकदा वाईट चेंडू. लागोपाठ 2 चेंडू वाईट टाकलेले आहेत संजय याने आणि धावसंख्या होते ती 8.
श्री मारुती सज्जन पाटील, आपण व्यासपीठावर बसायचं आहे. एक वरिष्ठ असे क्रिकेट रसिक, दर्दी क्रिकेट रसिक आहेत ते मारुती सज्जन पाटील. आणि फुलटच चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला आहे. एक धाव पूर्ण केल्या, दुसऱ्या धावेसाठी परतत आहेत. 2 धावा पूर्ण आणि धाव संख्या होते ती 10, बिनबाद 10. तर विनंती करतो झाडावर जी मुले चढलेली आहेत त्यांना उतरायचे खाली प्लीज. झाडावर चढलेली मुलं खाली उतरा. सुंदर असा फटका रमेश याच्या बॅट मधून आलेला आहे आणि पंच गुरुनाथ पाटील इशारा करतात की चौकार. अशा प्रकारे धाव संख्या झालेली आहे ती 14. या षटकामध्ये धावांची गती वाढवलेली आहे ती मानकोली संघाने आणि स्वैर गोलंदाजी इथे पाहायला मिळते संजय याच्याकडून. 2 चेंडू वाईट हाताळल्यानंतर 2 चेंडू खराब टाकले आणि एका चेंडूवर चौकार आणि एका चेंडूवर 2 धावा आल्या. लहान मुलांना विनंती करतोय पडद्याच्या बाहेर जायचंय प्लीज. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न होता रमेशाचा, परंतु बॅटच्या संपर्कात चेंडू आला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र चांगले चेंडू हाताळलेले आहेत संजयने. सुंदर असा चेंडू पडल्यानंतर थोडीशी अनपेक्षित उचली घेतली. पुन्हा एकदा तयार आहे संजय गोलंदाजी करण्यासाठी. रमेश याला पुन्हा एकदा फुल टॉस. आता मात्र फक्त पुश केलेला आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धाव संख्या झाली ती 16. बिनबाद 16. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू यॉर्कर मध्ये त्याच दिशेने मारलेला आहे. 1 धाव पूर्ण करते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विवेक तिकडे होता आणि पुन्हा एकदा 2 धावा आणि अशा प्रकारे धाव संख्या होते 18. चांगली धाव संख्या धाव फलकावर लावलेली आहे ती 4था हिरवा मानकोली बी या संघाने. या षटकामध्ये भरपूर धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा होत्या. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण केलेली आहे. पंचांचा इशारा येतो लेग बाय. अशा प्रकारे धाव संख्या होते 19. आणि ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जात आहे. प्रताप पाटील हे ड्रिंक्स ट्रॉली घेऊन मैदानात मित्रांनो 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. गावदेवी पाये वर्चस्व 4था हिरवा मानकोली बी या दरम्यान असं लढत तुम्हाला पाहायला मिळतंय. टीप आता मित्रांनो भोवडीने तालुका नवीन 40+ संघटनेच्या वतीने मरोई दिव्य स्पोर्ट आयोजित स्वर्गीय प्रभावती दामोदर स्मृती चषक 2022 मध्ये सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतोय. हार्दिक स्वागत करतोय. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हॅपी मकर संक्रांतीची शुभेच्छा देतो सर्वांना. तर जाऊया मित्रांनो 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. 2 षटकाचा आपण विचार केला तर भरत पाटील यांनी पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या होत्या. त्यानंतर संजय देवलीकर एक मागड षटक इथे उमेश टाकलेला आहे आणि ते 12 धावा इथे खर्च केलेल्या आहेत. धाव संख्येवर आपण नजर टाकली तर धाव संख्या इथे झालेल्या आहे त्यामध्ये 19. तर बघूया उर्वरित 2 षटकामध्ये काय होते काय घडतं. तोपर्यंत ड्रिंक्स ट्रॉली इथं गेलेली आहे. प्रताप ती ड्रिंक्स ट्रॉली घेऊन गेलेले आहेत. खरोखर जबरदस्त स्पर्धा आणि त्या स्पर्धेला लूक एक चांगलं रूप इथं दिलेले आहेत. मोहित डेकोरेशन
ज्ञानेश्वर यांच्या सौजन्याने हे डेकोरेशन तुम्ही पाहू शकता मित्रांनो, जबरदस्त ही किरार नगरी इथे सजवलेली आहे. तर मित्र जाऊया सामन्याकडे. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि 2 षटकाचा विचार केला आपण एकोणवीस धावा झालेल्या आहेत. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालेलं आहे. जयेश डुकले पुन्हा एंड करून गोलंदाजी करण्यासाठी तयार झालेले आहेत. पहिल्या चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅडमिंटन कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू जातोय कारण टप्पा खेळल्यानंतर उमेश चेंडू एक थोडस वेग इथं निर्माण होते आणि चेंडू एसटीरक्षच्या हातामध्ये जातोय. कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. एसटीरक्ष पुन्हा सोपवतोय गोलंदाजाकडे. जंटलमॅन पुश करतोय, चेंडूला फक्त ढकलून दिलेला आहे. चेंडू जातोय शॉर्ट टर्म मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करून स्वतःचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एस ना वेटचं समीकरण इथं पाहायला मिळते. खरोखर चांगली पार्टनरशिप इथं पाहायला मिळते रविकांत आणि रमेश यांच्या मार्फत. आपण विचार केला रमेश यांचा तर जवळजवळ 11 धावा इथं काढलेल्या आहेत. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केलेली आहे. पुन्हा एकदा जयेश सज्ज होतोय. आता तो जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सेकंड स्लिप मध्ये जातोय. एक धाव पूर्ण करतायत. एक धाव समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं त्या ठिकाणी आणि संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झालेली ती 22. शॉर्ट चेंडू हुकळण्याच्या नादात थोडंसं इथं थोडस चुकी करतोय फलंदाज आणि आत्महत्या इथे करतोय. पहिला हात बसतोय चौथ्या मानकुली ही या संघाला. दोन धावांनी संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते 25 धावा आतापर्यंत झाल्या आणि तिसऱ्या षटकाचा खेळ इथं सुरू झालेला आहे. बघा उमेश सकाळपासून आपण विचार केला तर मोठा फटका मिळाला नाहीये. चांगला चेंडू होता, चेंडूला ढकलून दिले, चेंडू जातोय अशा कलरचा विक्रम एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. जोपर्यंत फेकी येते तोपर्यंत 2 धावा इथं तिसरे धावाचा इथं केलेला आहे. मात्र बाद होतोय फलंदाज रविकांत.
पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू सॉंग करतो, बॅटिंग व्यवस्थित येत नाही, चेंडू जातोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मरोमत जातोय, चांगले क्षेत्ररक्षण होतंय, 2 धावा रोखू शकत नाही, मात्र 2 धावांनी संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या होते ती 30 लास्ट ऑफ 2 विकेट, कारण रविकांत आणि रमेश हे बाद झालेले आहेत. आता होतं रुपेश आणि गणेश केळी चांगली कामगिरी करतायत. विवेक पुन्हा सज्ज होतो पुढचा चेंडू टाकण्यासाठी, फलंदाज असणारे रुपेश चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, गलीमध्ये गेलेला मिस करतो यष्टीरक्षक आणि गल्लीमध्ये चेंडू जातोय, एक नशिबाचा चौकार इथं पाहायला मिळतोय, थोडीशी मिस फील्ड पाहायला मिळाली होती आणि धावा येत आहेत, 4 धावांनी संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या होते ती 34. मित्रांनो, ह्या बिग शो तुम्ही घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता. टाईप करा मोबाईलवर स्वर्गीय प्रभावती दामोदर स्मृती चषक 2022 असं टाईप केल्यानंतर जगाला कुठल्याही कोण कापर्यंत जाऊन या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. चला, जय दुर्गा सुरई या संघाचा कर्णधार त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पुढे एकदा सज्ज होतोय विवेक पुढचा चेंडू टाकण्यासाठी, फुलटा चेंडू सॉंग करतोय, चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेकडे रवाना होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे, मात्र 2 धावा रोखू शकत नाही, 2 धावा इथे काढलेल्या आहेत आणि रुपेश हा समांतकारी सांगतोय की 3री धाव नको आणि नोबलचा इशारा येतो. पंच गोविंद पाटील याच्याकडे बीमर घोषित केलेला आहे. फ्री हिट असणारे उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असणारे पै हिट. तर बघूया सुवर्ण संधीचा फायदा फलंदाज रुपेश घेतोय का ते पाहायचंय, कारण जो चेंडू आहे तो फ्री हिट असणार आहे. और ते चेंडू जर मारण्याचा प्रयत्न होता, बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडू येतोय वाईट स्ट्रॉंगांच्या दिशेकडे रवाना, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी, मात्र 2 धावा इतर रोखलेले आहेत, 1 धाव इतर पूर्ण केली आणि दुसऱ्या धावातला इथं सुरुवात केली होती, मात्र आत्महत्या करतो फलंदाज रुपेश. डेंजर झोन मध्ये गेलेले, कारण सकाळपासून आपण विचार केला तर ज्ञानेश्वर मुकादम असं सांगतायत की ही हायस्ट स्कोरिंग इथे झालेली आहे, कारण 40 धावा इथे झाल्या आहेत. विवेक पुन्हा सज्ज होतोय, शॉर्ट चेंडू हुक काढण्याचा पूर्णपणे बीट झालेला आहे. पंचांच्या कडे थोड्याशा आशेने पाहतात, मग पंच कुठल्या प्रकारचा इशारा करत नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा विवेक पुढचा चेंडू टाकण्याचा सज्ज होतोय.
या पारीतील मला तरी वाटतं अंतिम चेंडू असणार आहे. बघूया शेवटच्या चेंडूवर काय करतोय फलंदाज विशाल. शॉर्ट चेंडू हुक करतोय, चेंडूला चेंडू जातोय लेगच्या दिशेकडे. एक सुंदर झेल संपन्न करतोय आणि ही पारी इथं समाप्त होते छोट्या मानकुली बी या संघाची. कारण धावसंख्येला आपण नजर टाकली तर 40 धावा इथं केलेल्या आणि 41 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. माजी पोलीस पाटील माननीय श्री शशिकांत पाटील आपण व्यासपीठावर यायचे आहेत. तसेच अरविंद पाटील, माननीय श्री अरविंद पाटील यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. मंडळ आपणाला आमंत्रित करीत आहे. तर मित्रांनो एक पारीचा खेळ इथे समाप्त झालेले आहे. चौथ्या वानकुळी बी या संघाने 40 धावा इथे काढण्यात आणि 41 धावांचं आव्हान इथं दिलेत. वेलकम दिवेगावातील माजी पोलीस पाटील शशिकांत पाटील यांचं आगमन झालेलं आहे. तसेच प्रमोद त्यांच्या सोबत तसेच अरविंद यांचं सुद्धा मी या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. मित्रांनो खरोखरच्या स्पर्धेचा लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता. ओम फोटोज यांच्याकडून हे झालेलं खरोखर जबरदस्त नीट अँड क्लीन तुम्ही पाहू शकता. आणि आमच्या या व्यासपीठामध्ये जॉब इब्राहिम यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. उमेशजी उमेशजी भोईर, केवणी दिव्याचे जॉन इब्राहिम, तर सामन्याकडे वळूया. 41 धावांचे आव्हान दिलेले आहे ते गावदेवी पायी या संघाकडे. आजच्या दिवसातली सर्वोच्च धावसंख्या उभारलेली आहे ती चौथा हिरवा मानकोली बी या संघाने आणि 41 धावांचे आव्हान दिलेले आहे ते गावदेवी पायी या संघाकडे. तर गावदेवी पाये संघाकडे तत्पूर्वी व्यासपीठावर उपस्थित काही मान्यवर आपण त्यांचा सत्कार समारंभ इथे करून घेऊया. तर व्यासपीठावर उपस्थित माजी पोलीस पाटील माननीय श्री शशिकांत पाटील इथे उपस्थित आहेत. संतोष ॲक्वा वॉटर्सचे प्रोप्रायटर. तर मी संतोष भोईर यांना विनंती करीन की त्यांनी शशिकांत पाटील याचा सत्कार करायचा आहे. माजी पोलीस पाटील तसेच संतोष ॲक्वा वॉटर्सचे प्रोप्रायटर. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित एक 40+ उत्कृष्ट असे अष्टपैलू खेळाडू अरविंद पाटील
मी पुन्हा एकदा संतोष भोईर याला विनंती करीन की त्याने अरविंद पाटील याचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. पहिल्या चेंडूवर बॅटची कडा घेऊन चेंडू गेलेला येते आणि 2 धावा मिळते ते जयेशाला. 41 धावांचं आव्हान दिलेलं आहे गावदेवी पायी या संघाला. चौथा हिरवा मानकोली बी संघानं आणि सलामीची जोडी मैदानात आलेली आहे गणेश आणि जयेश आणि संजय. कैलासवासी भालचंद्र परशुराम पाटील याच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव जयेश भालचंद्र पाटील याचकडून आयोजनाला नियोजनाला 1200 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. चांगला असा फटका होता. 2 धावा पुन्हा एकदा. तसेच व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री प्रमोद सीताराम पाटील मी संतोष पाटील भोईर यांना विनंती करीन की त्यांनी प्रमोद सीताराम पाटील याचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा सुंदर असा फटका होता आणि धावबाद संजय हा बाद झालेला आहे. पाच या धावसंख्येवर पहिला गडी बाद झालेला आहे तो पायी या संघाचा. नव्याने आलेले फलंदाज योगेश. संजय हा डायमंड डकवर आउट झालेला आहे. एकही चेंडू न खेळता तो बाद झालेला आहे. पुन्हा एकदा गणेश तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. पाऊलपेच षटक हाताळत आहे. सुंदर असा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आता पडल्यानंतर अनपेक्षित उचली घेतली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या आहे 5. 1 बाद 5. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झालेली आहे गणेशाची. सुंदर असा फटका चेंडू गलीमध्ये गेलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण करतोय आणि 1 धाव विशाल तिकडे होते आणि चांगले क्षेत्ररक्षण झालेले विशाल याच्याकडून आणि धावसंख्या होते ते 6 झालेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. जयेश हे आतापर्यंत 5 या धावसंख्येवर खेळत आहे. डावखुरा शैलीदार फलंदाज जयेश. या षटकातला अंतिम चेंडू सुंदर असा चेंडू पंचांकडे दाद मागण्यात येते परंतु आणि इकडे एक धाव काढलेली आहे. गोरखनाथ पाटील आपण आपला डिसिजन काय आहे? नॉट आउट. नॉट आउट आहेत आणि 1 धाव पळून काढलेली आहे लेग बायची. तर धावसंख्या झालेली आहे ती 7. तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा आलेल्या आहेत. तर मानकोली संघाला सुद्धा पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या.
त्यानंतर फलंदाजी खूप चांगली झाली होती. तर त्या उलट पाये संघाचे 7 धावा आलेल्या आहेत आणि एक फलंदाज बाद झालेला आहे. अंपायर मानकोलीला पॅनल्टी आहे का? 2 धावाची पॅनल्टी आहे. तर एक षटकानंतर ती पॅनल्टी ते ऍड करण्यात आलेली आहे. तर धावसंख्या आहे 9. पॅनल्टीच्या धावा ऍड करून 9 धावा झालेल्या आहेत. तर 9 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद झालेला आहे. 41 धावांचे आव्हान आहे पाये संघाला. गोलंदाजीसाठी रमेश आलेला आहे. फुलटच चेंडू आणि त्रिफला उद्ध्वस्त. एक मोठा असा तिलबिल दिला होता परंतु तो खाता आला नाही आणि फलंदाज चारी मुंडे चीज झालेले आहे. Paskin upire godara, you madakela tuzun vera. Paskin upire godara, you madakela tuzun vera. Paskin upire godara, you madakela tuzun. नव्याने आलेले फलंदाज विवेक देवलीकर एक उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू आहेत. तर रमेश तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा उंचावून टाकला चेंडू आता जातो सीमारेषेवर आणि चौका. विवेक सारख्या फलंदाजाला तुम्ही असा चेंडू टाकू. ते अध्यक्ष माननीय श्री प्रवीण यशवंत पाटील याचकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा रमेश तयार आहे गोलंदाजी. विवेक याला सुंदर असा चटपटका चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण केलेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतो विवेक. आणि पंचांचा इशारा काय येतोय? त्या पडद्याच्या मागे ती मुलं आहेत त्यांनी कृपया करून डोंगरीत जायचं आहे. एकच धाव आणि धावसंख्या झालेली होती 14. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. रमेश हा गोलंदाजी करत आहे. एक्केचाळीस धावांचं आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी गावदेवी पाये या संघाला. आणि सर्व पाये संघाच्या सर्व आशा आहेत त्या विवेक देवलीकर याच्यावर. पुन्हा एकदा फ्लाइट दिलेला चेंडू होता.
बॉलर बॅक डाईव्ह केलेला आहे. एकच धाव. या एक धाव संख्येने संघाची धाव संख्या होती ती 15. योगेश आणि विवेक हे फलंदाजी करत आहेत. आता स्ट्राईक लागलेला विवेक एक आक्रमक असा फलंदाज आहे. त्याच्यामध्ये क्षमता आहे षटकार मारण्याची. फुलटॉस चेंडू आणि स्विंग केलेला आहे. क्षेत्ररक्षक तयार आहे गणेश. एक धाव पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धाव पूर्ण केलेली आहे. धाव संख्या झाली 17. चांगली धाव संख्या गावदेवी पाये या संघाची. रमेश पुढचा चेंडू. सुंदरसा फटका. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. चौकार. आणि धाव संख्या होती 21. लक्ष्मण भोईर जसे की भावभीत घेऊन चाललेले आहेत. दोन षटकामध्ये 21 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. चांगली फलंदाजी आतापर्यंत झालेली आहे पाये संघाकडून, विशेष करून विवेक याच्याकडून. आता 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. तो पाये संघ बनवतो की मानकोली संघ त्या धावा रोखण्यात यशस्वी होतं. तर आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक प्रमोद पाटील याला. धन्यवाद उमेश. मित्रांनो, सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे गावदेवी पाये आणि चौथ्या मानकुली बी या दरम्यान सुरू झालेला आहे. 40 धावा चौथ्या बी मानकुली या संघाने केल्या आणि 41 धावांचा पाठलाग करताना 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झाला. आपण विचार केला पहिल्या षटकाचा तर 7 धावा दिल्या होत्या. त्यानंतर रमेश थोडस मागणं षटक इथं टाकलेलं आहे. 12 धावा खर्च केल्यात आणि धाव संख्येवर आपण नजर टाकली तर धाव संख्या इथं झालेल्या आहेत त्या म्हणजेच 21 धावा इथं झालेल्या आहेत. विवेक पण नजर टाकली तर 10 धावावर खेळलं काय आणि स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे योगेश हा 2 धावावर खेळत आहे. मनोज केने यांचा पहिला चेंडू हलव्या हाताने मारला होता. चेंडू जातो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये एक सुंदर झेल संपादन करताना खेळी इथं संपुष्टात येत आहे ती म्हणजेच योगेश याची हैदराबाद. धन्यवाद डीजे. तिसरा हादरा इथं बसलेला गावदेवी पाये या संघाला तर आता जास्त जिम्मेदारी जी असलं उमेश ते विवेकच्या खांद्यावर येऊन ठेपलेले आहे. तर बघूया कशा प्रकारे विवेक खेळी करून दाखवतो ते पाहायचं आहे. एक सुंदर आहे तुम्ही पाहताय मित्रांनो. लोणी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटने वतीने मरुआई दिवे
आयोजित स्वर्गीय प्रभावती दामोदर स्मृती चषक तुम्ही पाहता एक चांगला चेंडूला खेळून कडे चेंडू जात नाही. लॉंग ऑफ क्षेत्र कुठल्या प्रकारची चुकी करत आणि विवेक ची पारी इथे समाप्त होते. अजून एक हादरा बसतोय गावळीबाई या संघाला. कमिटी त्यांच्यावर असतं. बघूया काय होत आहे. कारण मनोज केने यांनी बॅक टू बॅक 2 विकेट घेतले. बघूया हॅट्रिक इथं पूर्ण करतो की नाही ते पाहायचं आहे. चांगला चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण करतायत आणि दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं अर्जित करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावांनी संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते ती 23 धावा आतापर्यंत झाल्यात. एक जबरदस्त वातावरण तुम्ही पाहता. एक थंडीचा मोसम इथं पसरलेला आहे आणि दमट हवा इथं पसरलेली आहे. खरोखर जबरदस्त ही क्रीडा नवी सजून गेलेली आहे. आता मात्र 9 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. मग पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी उमेश याला. शॉट चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेकडे. फाईन होण्यासाठी पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मनोज. आता मात्र चांगली कामगिरी करतोय उमेश. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू शरीर आदळतोय. स्वतः गोलंदाज उचलतो तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण करतोय. एकदम समाधान मानावं लागेल. एकदम संघाची धावसंख्येवरती संघाची धावसंख्या होते ती 28. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. बघूया हा सामना कोण जिंकणार कारण लढत एक चांगली पाहायला मिळालेली आहे. चांगला चेंडू तो जोरात मारण्याचा प्रयत्न होता. काहीतरी उघडच घडलेला आहे आणि बघूया इथं 5 झालेला आहे फलंदाज. फक्त 7 धावा इथं दिले. धावसंख्येला नजर टाकली तर धावसंख्या इथे झाल्या ते 5 बाद 28. आता मात्र 6 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. सामना तुम्ही पाहताय मित्रांनो गावदेवी पाई आणि चौथा मानकुली बी ह्या दरम्यान हा सामना रंगलेला आहे. तर बघू 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. बघूया काय होतं या 7 चेंडू मध्ये. सुरई संघाच्या कर्णधाराने तयार राहायचं आहे. यानंतर आपल्याला सामना खेळायचा आहे. या सामन्यातील विजेता संघ या सामन्यातील विजेता संघाशी आपल्याला खेळायचं आहे. तर आपण तयारीत राहायचंय. जयदुर्गा सुरई
चला पंच ऑन करायचं आहे, विलयाबाबू सहकार्य करायचंय प्लीज. तर 6 चेंडू शेष आहे, तर 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आज सामना जिंकण्यासाठी. गावदेवी पाई या संघासाठी अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात ज्ञानेश्वर मुखान खूपच आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. भिवंडी तालुका नवीन 45 ची संघटना जी आहे ती 10वी स्पर्धा लाईव्ह शो बिग शो तुम्ही पाहताय मित्रांनो. स्वर्गीय प्रभावती दामोदर स्मृती चषक 2022 या क्रीडा नगरीवर सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. या संघटनेमध्ये नंबर 1 जर रँकिंग करणारा संघ तो म्हणजे जय बजरंग कारिवली, तसेच रनर असणारा संघ पहिला चेंडू सोंग केलेला आहे चेंडू आणि आजच्या दिवसातील पहिला षटकार जो आहे तो दिनेशच्या नाव त्यांचा गोरखनाथ पाटील यांच्याकडून पुढचा चेंडू फिर हिट असणार आहे. खरोखरच एक लॉलीपॉप दिला होता, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, एक आ बोल म्हणजे मार असा एक चेंडू टाकला होता आणि खरोखरचा आजच्या दिवशी पहिला षटकार जो आहे तो दिनेशच्या नावावर लागलेला आहे. 7 धावा गणल्या जातील आणि 7 धावा संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या होते ती 35. जिंकण्यासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. शॉर्ट चेंडू पुन्हा नाही, हुक करण्याच्या नंतर पूर्णपणे बीट झाले, शेडो बदलतोय, डायरेक्ट हिट मारलेला आहे मात्र त्याने हिट लागलेला नाहीये. आता 2 धावा इथं आयोजित करतात, 2 धावा संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या होते ती 37. माजी सरपंच माननीय श्री राम दामोदर भोईर यांचं आगमन झालेलं आहे, तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. माननीय श्री राम दामोदर भोईर साहेब. शॉर्ट चेंडू, चेंडूला पंच करतो, चेंडू जातो कव्हर क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण करतो, दुसरा धावाचा प्रयत्न सुद्धा करत नाहीये. एका धावाला समाधान मानलेला आहे दिनेश यांनी. तर मित्रांनो खरोखर हीच क्रीडा नगरी जी पाहताय, जे अशक्य होते ते शक्य करून दाखवलेलं राम दामोदर भोईर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतोय मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. एक सुंदर अशी एक लिफ्ट केलेली आहे, स्वीप शॉट मारलेला पुढे जाऊन चेंडूला पाठवलेला आहे, स्कोअर लेगच्या दिशेकडे रवाना केलेला आहे आणि 2 धावा इथं काढलेल्या. 2 धावा संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या होते ती 40 धावा. आपण विचार केला तर स्कोअर लेवल झालेला आहे. माननीय श्री राम दामोदर भोईर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मंडळ त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. 4 धावांचा इशारा येतो आणि हा सामना इथं गाव या संघाने जिंकलेला आहे. वेलकम वेलकम वेलकम. खरोखर ही क्रीडा नगरी तुम्ही जी पाहता, जे अशक्य होते ते करून दाखवले, ते म्हणजेच आमच्या गावातील श्री राम दामोदर भोईर यांचं आगमन झालेलं आहे. खरोखर अपार मेहनत या क्रीडा नगरीसाठी त्यांनी घेतलेली आहे. सुरई संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. जयदुर्गा सुरई संघाचा कर्णधार, तसेच गावदेवी पाये संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करून घ्या. जयदुर्गा सुरई तसेच गावदेवी पाये टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जयदुर्गा सुरई तसेच गावदेवी पाये दोन्ही आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला दोन्ही संघांचे कर्णधार मी विनंती करतो त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे प्लीज. वेळेआधी सहकार्य करायचं आहे. श्री राम दामोदर भोईर यांना मी विनंती करतोय